नाट्य रसिक जन हो, सादर करत आहे प्लास्टिक वापर एक शाप या नाट्याचा एक पात्री प्रयोग या ठिकाणी चालू करत आहे. सयाजीराव पाटील देवदर्शन करून ते चौकात आलेले आहेत आणि चौकामध्ये एक पथनाट्य त्या ठिकाणी सुरू आहे. त्या पथनाट्याचं नाव आहे प्लास्टिक वापर एक शाप. त्या कलापथकामध्ये एक 10 कलाकार आहेत आणि त्यांचा एक नायक आहे. सर्वजण त्या चौकात रिंगण तयार करतात आणि नायक रिंगणाच्या मध्ये थांबतो आणि तो म्हणतो, हो 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 हो, काय झालं हो? अरे बाबांनो, तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे. कथा सांगणार आहे? कोणती कथा सांगताय? आता तुम्ही सांगा, कोणती सांगायची? अहो सांगा, एखादी परीची सांगा. ए बाबा, परीची कथा कशाला सांगायची? काय तर चालू घडामोडीचं सांगायला सांगू द्या की. काय तर चालू घडामोडीचं सांगा. नाही, बरं ठीक आहे. प्लॅस्टिक वापरायचं सांगू का? सांगा. अहो पण प्लॅस्टिक वापर शाप म्हणतात, हे म्हणतात, सगळे खरं आहे, पण हे आम्हाला तर काही पटत नाही बघा. ते काय तुम्ही सांगू शकता का? हो ना, तेच सांगतो मी तुम्हाला. पण काय तर उदाहरणानं सांगा बाबा. असं नुसतं प्लॅस्टिक वापर शाप म्हणून काय फायदा आहे? ठीक आहे ठीक आहे, उदाहरणानं सांगतो. अहो एका शेतकऱ्याकडे होते 3 जनावरे. होते किती? 3 जनावरे. 2 मेली. एक दिसत ना. अहो जनावर दिसत ना म्हणजे एक दिसत नाही, गेलंय कुठं? हरवलं का काय? अरे बाबांनो, हरवलं नाही, ते दवाखान्यात गेलंय, त्याचं पोट फुगलंय, त्याच्यासाठी ते गेलंय असं. पण मी म्हणतो, पोट फुगलं कशाला त्याचं? काय विचारतो फुगलं? अरे बाबा, हिरवा चारा खाल्ला असेल कचा, नाही तर पाणी पिलं असेल ढसा, नाही तर आपली बाजाराची पेज खाल्ला असेल, गुळी खाल्ला असेल, विषबाधा झाली असेल, ते त्यानं पोट फुगलं असेल. हायला नाही, तसं काही झालेलं नाही. मग अरे बाबांनो, ती जनावर दवाखान्यामध्ये गेलं, त्याचं पोट फुगलं. याचं कारण असं झालं की आपण प्लॅस्टिकचा वापर करतो आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देतो. जनावर काय करतात? प्लॅस्टिकच्या पिशव्यानंच आपलं अन्न समजून खातात. आज 2, उद्या 2, उद्या परवा 2, त्याच्या परवा 2, असं वाढत पिशव्या खात जातात ते. आणि पिशव्या काय पचत नाहीत आणि त्याचं पचन होत नाही, ते सडत नाही आणि ते पोटात अडकून राहतात आणि त्याच्यामुळे शेण सुद्धा जनावरांचं बाहेर पडत नाही आणि मग त्यांचं पोट फुगलं जातं. आणि पोट फुगल्यानंतर जनावर काही खात नाहीत, पीत नाहीत आणि ते मरून जातात. त्यामुळे 2 जनावरं मेली आणि एक दिसत ना, म्हणजे दवाखान्यात गेलाय. अरे बाबांनो, 8 दिवसापूर्वी एकाच्या म्हशीचं असंच पोट फुगलं होतं आणि त्या म्हशीला त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने त्याचं ऑपरेशन केलं पोटाचं, तर तिच्या पोटामधून 42 किलो पिशव्या निघाल्या. कशाच्या? या प्लॅस्टिकच्या. अरे बापरे, लय अवघड आहे की हो. अवघड म्हणजे मी फक्त एक उदाहरण देतो तुम्हाला एका शेतकऱ्याचं. जर अनेक शेतकऱ्याची जर जनावर अशा प्रकारे मरायला लागली, प्लॅस्टिकच्या पिशव्या खायला लागल्या, तर काय होईल? तर काय हो, मग काय जनावर दिसणार नाही की आपल्याला. अवघड आहे बाबा. म्हणून म्हणतो प्लॅस्टिकचा वापर टाळा. पण नायक, मला काय वाटतंय की आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्याला न टाकता जर समजा शेतात नेऊन टाकल्या तर काय होईल? अरे बाबा, असंच केलं होतं एका शेतकऱ्याला असंच केलं. दरवर्षी पिशव्या आपल्या आल्या की पिशव्या खताच्या खड्ड्यात टाकायच्या, आल्या की पिशव्या खताच्या खड्ड्यात टाकायच्या आणि शेवटी उन्हाळ्यामध्ये ती खताबरोबर नेऊन
शेतात टाकायच्या. असं 4-5 वर्ष तरी शेतामध्ये पिशव्या टाकल्या आणि शेतात सगळीकडे पिशव्या दिसायला लागल्या. बाकीचं टाकलेलं कचरा हे वगैरे सडून गेलं, त्याचा खत बनला. पण ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सडत नाही, कुजत नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि सामान तसंच शेतामध्ये दिसायला लागलं. आणि त्यानं मग 5व्या वर्षी आपल्या शेतामध्ये पेरणी केली. तर ते असं झालं बघा. कसं झालं? असं झालं. अहो त्याने पेरले 3 शेत. किती पेरले? पेरले 3 शेत. दोघात उगवलं नाही आणि तिसऱ्यात दिसत ना, हे दिसत ना, हे दिसत ना. अहो दिसत ना म्हणजे काय झालं असतं? आता मला काय वाटतंय, बियाणं बोगस निघाला असेल म्हणून दिसत नाही. नाहीतर काय झालं असेल, वळलं नसेल त्याच्यामुळे उगवलं नसेल. नाहीतर आजकाल पाखरं किती त्याच्या पाखराने खाऊन गेल्या असेल म्हणून उगवलं नसेल. हाय ना? असं ना नाही? अरे बाबांनो, तसं काही झालेलं नव्हतं. मग काय झालं होतं? अरे बाबांनो, त्या प्लॅस्टिक पिशव्या टाकल्या शेतामध्ये. प्लॅस्टिकच्या पिशव्या जर टाकल्या तर पीक उगवत नाही, पीक वाढत नाही आणि जमिनीचा कस बिघडून जातो. पाण्याचं जे वाहणारं पाणी आहे ते पाणी जागोजाग वाढलं जातं. पूर्णपणे पाणी मातीला मिळत नाही आणि त्या प्रकारची जमीन अगदी निकृष्ट दर्जाची होते. म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्यामुळं उगवलं नाही. लय अवघड झाली. किंवा त्याला काहीच मिळालं नाही का शेतामध्ये? काहीच मिळालं नाही. मग काय बाबा? म्हणून म्हणतो, हे तर उदाहरण एका शेतकऱ्याचं दिलंय. जर अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिशव्या पडायला लागल्या तर मग कसं होईल? मग काय हो, त्याला खायलाच मिळणार नाही की. लय अवघड आहे बाबा. म्हणून सांगतो बाबांनो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका. पण नाही, ह्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे बघा. की मी काय म्हणतो, आपण प्लॅस्टिकची पिशवी रस्त्यावर टाकायची नाही, शेतात टाकायची नाही. आणि जर त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जर आपण गटारीत टाकून दिल्या तर काय होईल? जाईल गटारीत कुठे बुहात? अरे बाबांनो, तसं सुद्धा जमणार नाही. त्याचं तुम्हाला सांगतो, असं झालं. अहो एका शेतकऱ्याच्या घराभोवती होत्या 3 गटारी. होत्या 3 गटारी. 2 अडल्या आणि एकीचं पाणी हालतचं ना आणि सगळी दुर्गंधी वाटली. अहो पाणी हालतला म्हणजे काय झालं? अरे काय व्हायचं बाबा, गटार तुंबली गेली, पाणी वाहत नव्हतं आणि सगळा दुर्गंध मच्छर सगळ्याचं आरोग्य बिघडायला लागलं. आणि दवाखान्यामध्ये अनेक गल्ली दवाखान्यामध्ये जावी लागली आणि मोठा असा खर्च झाला. हे उदाहरण फक्त एका गल्लीचं सांगतोय. जर पूर्ण आपल्या गावोगावाने पूर्ण गटारीमध्ये जर पडलं तर किती लोक आजारी पडतील आणि किती खर्च होईल. समजलं बाबा महाराज, बरोबर आहे. पण मला आणखीन एक वाटतंय बघा. काय? की मी म्हणतो, ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जर समजा आपण एवढा मोठा आपल्याकडे समुद्र आहे, म्हणजे सागर आहे, तर सागरात फेकून दिला तर काय होईल? जा त्याला कुठे बी लाटानं वाहत. अरे बाबा, तसं बी जमणार नाही. कसं काय? ते असं. अहो एक सागरामध्ये जर या पिशव्या टाकल्या गेल्या तर काय होईल? अगोदरच सागरामध्ये किती प्लॅस्टिक पडलं माहीत आहे? असं थव त्या प्लॅस्टिकच्या पिशव्याचा दिसतो. आणि जर ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण टाकल्यानंतर त्यातले जलचर प्राणी काय समजतात की हे खाण्याचं अन्नच आहे, म्हणून त्या पिशव्या खातात, प्लॅस्टिकच्या बाटल्या खातात. आणि मग काय? जसं जनावरांची पोटं फुगली गेली तसंच त्या जलचर प्राण्यांची पोटं फुगतात आणि सर्व ते मरायला सुरू होतात. अशा प्रकारचं सगळं दूषित त्या ठिकाणी पाणी होऊन जातं आणि जलचर प्राणी त्या पाण्यातच मरायला सुरू करतात. तर हे सुद्धा चुकीचं आहे. आणखीन एक असा निष्कर्ष निघाला आहे की ज्या ठिकाणी ही प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात जमा झालेलं आहे त्या ठिकाणी जर आपलं मीठ बनवायला सुरू केले आणि मीठ जर त्या ठिकाणी बनवलं गेलं तर तशा मिठामध्ये प्लॅस्टिकचे मायक्रो कण आढळून आलेले आहेत. आणि ते मीठ जर समजा आपण खाल्लं, मीठ खाल्लं मायक्रो कण पोटात, मीठ खाल्लं प्लॅस्टिक मायक्रो कण पोटात, असे कण जमा होऊन आपली सुद्धा अवस्था कशी होईल? त्या जनावरासारखी होईल. म्हणून प्लॅस्टिकचा वापर आपण टाळायला पाहिजे. ते सगळं बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं नाही, आणखीन एक माझ्याकडे जालिम उपाय आहे. अहो हे सगळं जर प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण वापरानंतर जाळून टाकल्या तर नाही,
ते सुद्धा योग्य ठरणार नाही. अरे बाबा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि प्लॅस्टिकचं साहित्य जाळल्यानंतर त्यापासून जो वायू निर्माण होतो तो अतिशय विषारी वायू होतो. अनेक आपल्याला फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार त्यामुळे होतील आणि आपलं जे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होईल. अशा प्रकारे अनेक लोकांना मग आपल्याला आरोग्य सांभाळायची मोठी अडचण तयार होईल. म्हणून हे सुद्धा वापरणं योग्य ठरणार नाही. म्हणून एकच करा, प्लॅस्टिक वापर टाळा आणि आपलं पृथ्वी जीवन सांभाळा. काय म्हणतात? समजलं सगळ्याला? समजलं काय? प्लॅस्टिक वापर टाळा आणि आपलं पृथ्वी जीवन सांभाळा. धन्यवाद.